भारत आणि फ्रान्समध्ये आज संरक्षण करारावरती स्वाक्षरी केली जाते। फ्रान्स सोबतच्या करारामुळे भारतीय सैन्य दलाची ताकद आता आणखीनच वाढणार आहे। या नवीन करारामुळे भारतामध्ये राफेल विमानांची संख्या आता थेट 62 वरती पोहोचणार आहे। INS विक्रांत वरती तैनात करण्यासाठी 26 राफेल विमानांची सध्या गरज होती आणि 26 राफेल विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटींचा करार केला जातोय। भारत आणि फ्रान्स दरम्यान आज राफेल विमान खरेदीबाबत करार होणार आहे आणि हा करार किती महत्त्वाचा असणार आहे, हे राफेल देशाच्या सुरक्षेसाठी किती महत्त्वाचे असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत शौर्य चक्र विजेते AVM सूर्यकांत चाफेकर सर आहेत। सर, आज हा दोन्ही देशांमध्ये करार होतोय। साधारणतः 26 राफेल मरीन विमानं जे आहेत ते भारताकडे येणार आहेत, फायटर विमान आहेत। हा करार या क्षणाला किती महत्त्वाचा असेल आणि याची उपयोगिता काय असेल? जेव्हा सर्वप्रथम आपण राफेल विकत घेतले होते ते मरीन होते, ते म्हणजे लँडवर वापरणारे इंडियन एअरफोर्ससाठी असे वायुसेनेसाठी घेतले होते। तेव्हासुद्धा त्याचं महत्त्व तितकंच होतं जितकं आता या रफाल एमचं महत्त्व आहे। कारण असं असतं, रफाल हे कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहे, इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स त्याच्या छान आहेत, वेपन सिस्टम तर अतिउत्तम आहेत आणि आपल्याला नवीन एअरक्राफ्ट रिप्लेसमेंटसाठी हवंच होतं। आपले जगवार झालं, MiG-29 झालं, Su-30 झालं, हे सगळी विमानं आता जुनी होत आहेत। त्यामुळे रफालची मागणी पहिल्यापासून होती आणि मागच्या वेळी जेव्हा रफाल आलं तेव्हा तुम्ही पाहिलं होतं की प्राईम मिनिस्टरच्या व्हिजिटमध्येच त्यांनी 36 विमानांचं करार साईन केला होता। त्यामुळे जे महत्त्व त्यावेळी होतं तेवढंच किंबहुना थोडे जास्तच महत्त्व या कराराला मी देईन। कारण सध्या आपल्या नौदलाकडे विमानं जी जहाजावरून उडू शकतात असं म्हणजे एकच विमान आहे आणि ते म्हणजे MiG-29। त्यामुळे या कराराचं हे विमान आपल्याला हवंच होतं, म्हणून हा करार अतिशय महत्त्वाचा आहे असं मला वाटतं। सर, रफाल एम याचं काय वैशिष्ट्य असेल? कारण हे मरीन प्रकारातलं रफाल असणार आहे। कुठलंही विमान जेव्हा तुम्हाला एका जहाजावरनं उडवावं लागतं किंवा लँड करवावं लागतं तेव्हा ते अतिशय कठीण काम असतं। त्याच्यासाठी 2-3 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील। नंबर 1, तुमची शिप किंवा जहाजही समोर जात आहे आणि विमानला सुद्धा एक वेग असतो। त्या दोन्ही वेगांचं बरोबर साधून तुम्हाला विमान उतरवायचं असतं। त्यामुळे ही विमानं मॉडिफाईड असतात। जमिनीवर उडणारी विमानं आणि जहाजावर उडणारी विमानं यात बराच फरक असतो आणि तो मुख्य फरक म्हणजे हा आहे लँडिंग आणि टेक ऑफसाठी। तर या विमानांना पाठीमागे एक हुक असतं आणि जहाजावर बांधलेल्या इलास्टिकसारख्या म्हणा किंवा केबलसारख्या म्हणा, एका केबलला लँडिंगच्या वेळी ते हुक अडकवण्यात येतं। जसं तर या करारामुळे भारताची ताकद नक्कीच वाढणार आहे। पुढची बातमी बघूया। पाकिस्तानी दहशतवादाचा नवा चेहरा समोर आलाय असं निशिकांत दुबे म्हणतात। 5 लाखांपेक्षा जास्त पाकिस्तानी मुलींचं भारतात लग्न झालंय। भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी खळबळजनक एक्सपोस्ट केलेली आहे। अद्याप या मुलींना भारतीय नागरिकत्व मिळालेलं नसल्याची माहिती आहे। तर आत घुसलेल्या या शत्रूंसोबत लढायचं कसं असा सवाल सुद्धा उपस्थित केलाय। कि पाकिस्तान की लड़कियां यहाँ ब्याही गई हैं और वो भारत की नागरिक बन नहीं सकती, बनी नहीं है, वर्षों वर्षों से यहाँ रह रहे हैं। और पाकिस्तान के लड़के भी यहाँ ब्याहे हैं। अब किस मंतव्य और मोटिव के साथ वो ब्याहे हैं ये एक जांच का विषय है। और यहाँ लड़का नहीं मिलता क्या? यहाँ लड़की नहीं मिलती क्या? पाकिस्तान के साथ शादी करना, और पाकिस्तान हमारा दुश्मन देश है। जो यहाँ से आज़ादी के बाद पाकिस्तान चले गए उनकी संपत्ति भारत सरकार की संपत्ति हो गई, वो एनिमी प्रॉपर्टी एक्ट के दायरे में आता है। सुप्रीम कोर्ट का भी फैसला है। तो क्या नहीं लगता कि वो जो है देश के अंदर बैठे हुए दुश्मन है? जानबूझकर जो है उनके लड़कों ने और जानबूझकर यहाँ वहाँ की लड़कियों ने जो है यहाँ शादी की है। तो पहले इनसे भी निपटने की आवश्यकता है। महाराष्ट्रामध्ये 5,000हून अधिक आणि दिल्लीमध्ये 5,000 पाकिस्तानी बिनबोभाटपणे जर राहत असतील तर देशाच्या सुरक्षेशी तो मोठा खेळ आहे आणि मुळात पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रातील हजारो लोक बेकायदेशीरपणे भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन बिराडत हटत असतात।
तर हे आले कुठून आणि पुन्हा पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतात राहणाऱ्या हजारो पाकिस्तानी नागरिकांची आठवण सरकारला कशी झाली? सरकारकडे याचं उत्तर आहे का, असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलेला आहे. पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर काढण्यात आलंय ते योग्यच आहे, पण त्यासाठी पहलगाम सारख्या हल्ल्याची वाट पाहण्याची काय गरज होती? महाराष्ट्रात वास्तव्यास असलेले 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याची माहिती मिळते. या 107 पाकिस्तानी नागरिकांचा पोलिसांनी शोध घेतला, पण ते सापडलेले नाहीयेत असं राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांनी म्हटलंय. मात्र गृह खातं सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनीच छेद दिलेला आहे. एकही पाकिस्तानी गायब नाही असा दावा फडणवीसांनी केलाय आणि त्यावरून सामना अग्रलेखातून राज्य सरकारवरती हल्लाबोल केलाय.